डोंबिवली की 65 इमारतों को खाली करने के लिए केडीएमसी ने दी नोटिस। बिल्डिंग में रहने वालों में मची हलचल। पिछले 2 दिनों से डोंबिवली की उन 65 इमारतों में रहने वाले लोगों में बेचैनी का माहौल है, क्योंकि 65 में से 55 इमारतों को अगले 4 से 5 दिनों में खाली करने के लिए केडीएमसी प्रशासन ने नोटिस जारी की। इसके बाद उन रहवासियों ने शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख के अलावा कल्याण ग्रामीण के विधायक राजेश मौर्य से मुलाकात करके न्याय की गुहार लगाई। विधायक राजेश मौर्य द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित दादा पवार से इस मामले में कोई न कोई हल निकालने का आश्वासन दिया है, मगर फिर भी इमारतों को नोटिस मिलने के बाद उसे खाली करके निष्कासित करने का केडीएमसी प्रशासन को उच्च न्यायालय के आदेश का पालन करना है। बता दें कि ये 65 इमारतें बनाने वाले बिल्डरों ने फर्जी कागजात और रेरा सर्टिफिकेट पेश करके रहवासियों के साथ धोखाधड़ी की। इस मामले को आर्किटेक्ट संदीप पाटिल ने उजागर करके न्यायालय का दरवाजा खटखटाया था, जिस पर न्यायालय ने आदेश दिया। गेले 6 महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो। आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं, मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो। त्याच्यानंतर 20 मार्चमध्ये 21 मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाहीत, त्या दिवसापासून आम्ही चांगले दिवस काढत होतो। पण आजच्या वेळेला आज जून महिन्याच्या 20 तारखेला 21 तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे। हे सगळ्या सोसायटीना नोटीस आल्यात आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलेत, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलंय सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता, जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिला 6 महिन्यात गेला। आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला। आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे। या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही राहिले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे, सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका। इलेक्शन येतील, बिल्डिंगांना नोटीस येतील, हा प्रकार आमच्याकडे थांबवा कृपया, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। गेल्या 3 महिन्यापूर्वी जसं आपल्याला माहित आहे की सीएम साहेबांनी आम्हाला स्टेटमेंट दिलं, कारण त्याच्या आधीची 3 महिने आम्हाला रस्त्यावरती, अक्षरशः रस्त्यावरती यायची वेळ आली होती। बट ॲट द एंड आम्हाला एकच माहित होतं की सीएम साहेबांची जर का स्टेटमेंट आले तर ह्याच्याकडून आम्हाला काहीतरी रिलीफ भेटेल। बट आज कालपासून आत्ताच्या घडीला केडीएमसी कडून पुन्हा एकदा नोटिसेस पाठवायचं काम सुरू झालेलं आहे। म्हणजे एक्झॅक्टली आज आत्ताच्या घडीला शासन काय करतंय हे आम्हाला समजून येतं। सीएम साहेब स्टेटमेंट देतात, त्या स्टेटमेंटवरती जर का केडीएमसी करते, मग केडीएमसी मोठी आहे का सीएम साहेब मोठे आहेत हे आम्हाला समजून येत नाही। आज सीएम साहेबांनी खरं जसं 3 महिन्यापूर्वी त्यांनी जर स्टेटमेंट दिले, आज शब्द न शब्द आम्हाला आठवत आहे की सीएम साहेबांनी सांगितलं होतं की त्या 65 बिल्डिंगमधल्या एकालाही मी कुणाला बेघर होऊ देत नाही। आज नोटीस आले, नोटीसमध्ये लिहिलं की आम्ही तुम्हाला बेघर करतो, तुम्हाला काही करून पुढच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये घरं सोडायचे। मग आम्ही कुठे जायचं? आज मुलांचं शिक्षण आलेलं आहे, 8 दिवस झाले आमची मुलं शिक्षण कुठेतरी कुठल्या शाळेमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन केलेलं आहे। आज इकडून तिकडून कसं तरी पैसे काढून त्या पोरांचं आम्ही जे पण असेल, फी असेल काय असेल ते आम्ही केलेलं। आता परत आम्ही त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरवायचं। ऑलरेडी आमच्यावरती EMI, आम्ही दुसरीकडे, आम्हाला रस्त्यावरती आणल्यानंतर दुसरीकडे जायचं का कुठे जायचं? आज लोक बोलतात तुम्ही मुंबईच्या बाहेर का जातात? आज खरंच आत्ताच्या घडीला अशी कंडिशन आली, आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी कानाकोपऱ्यात जावं लागणार आहे। आत्ताच्या घडीला आम्ही रत्नागिरीसारख्या ठिकाणी, मी वैयक्तिक रत्नागिरीवर आलो, शिक्षण आमचं कुठेतरी गावी झालंय, 4 पैसे भेटतात म्हणून आम्ही मुंबईला आलोय। आज आम्ही काय करायचं? आज लोक बोलतात 30 लाखाचं तुम्ही घर घेतलं, EMI कडून आम्हाला 50 ते 60 लाख रुपये जाणार, एका माणसासाठी 50 ते 60 लाख रुपये आम्ही कसे देणार? आणि आमचं याच्यामध्ये चूक काय? आम्ही काय केलं होतं? आम्ही खोटे डॉक्युमेंट केले नव्हते, आम्ही खोटी घरं बांधली नव्हती। आम्हाला फक्त सीएम साहेबांकडून, तसेच शिंदे साहेब आपले सीएम साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवा की आम्हाला वाचवा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेरा प्रकरणामध्ये 65 बिल्डिंग ज्या आढळलेल्या आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये राहणारे नागरिक मधल्या एकाला त्यांना नोटिशी आल्या होत्या। आताही परत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना नोटिशी आलेल्या आहेत की घरं तुम्ही ताबडतोब खाली करा आणि त्यामुळे संपूर्ण 65 बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी शहरबाहेर झालेले आहेत, घाबरून गेलेले आहेत। पण माझा सर्व नागरिकांना, तिथले सर्व नागरिकांना की कोणाला घाबरायची
गरज नाही. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे आपल्या पाठीशी आहेत, तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला कोणालाही घाबरून जायची गरज नाही. यावर चांगला प्रकारे तोडगा निघेल आणि चांगल्या प्रकारचा दिलासा मिळेल. त्यामुळे कोणालाही घाबरून जायची गरज नाही.